मुकेश अंबानी आले, ते सर्वांना भेटले, संपूर्ण कार्यक्रमात हसत राहिले, मनसोक्त टाळ्या वाजवल्या आणि दिलखुलास गप्पाही मारल्या। हे सर्व घडलं लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात। एका तासाला कोट्यावधी रुपये कमावणारे, ज्यांच्यासाठी एक मिनिटही फार महत्त्वाचा असतो, ज्यांचा वेळ मिळणंही कठीण असतं, ते मुकेश अंबानी या कार्यक्रमात 1.5 तास थांबले होते। एखाद्या मराठी माध्यमाच्या सोहळ्यात अंबानी 1.5 तास थांबल्याचं हे एकमेव उदाहरण असेल, तेही कुठलीही घाई गडबड न करता। कारण होतं आपल्या लाडक्या लेकीला मिळणारा लोकमतचा पुरस्कार। ईशा अंबानी यांना लोकमतकडून विशेष पुरस्काराने गौरवण्यात आलं। महाराष्ट्रीयन ऑफ द इयर डायनामिक बिझनेस पर्सन हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। त्यासाठी मुकेश अंबानी, ईशा अंबानीचे सासरे अजय पिरामल आणि पती आनंद पिरामल हे देखील उपस्थित होते। मुकेश अंबानी लेकीसह कार्यक्रमात आले, आवर्जून ते सर्वांना भेटले। पुरस्कारार्थींना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी मनसोक्तपणे टाळ्या वाजवत दाद दिली। पुरस्कारार्थींनी व्यक्त केलेलं मनोगत त्यांनी शांतपणे ऐकलं। ईशा अंबानींना जेव्हा पुरस्कार दिला जाणार होता, तेव्हा मुकेश अंबानी लेकीचं कौतुक करण्यासाठी स्टेजवरही आले। ईशा अंबानी भाषण करत असताना मुकेश अंबानींचे हावभाव हेच सांगत होते की मुलगी कितीही मोठी झाली आणि बाप कितीही श्रीमंत असला तरी लेकराचं यश पाहताना बापा इतका आनंदी जगात कुणीच नसतो, आणि तोच आनंद मुकेश अंबानींच्या चेहऱ्यावर होता। लेकीनेही मी जे काही आहे ते वडिलांमुळेच असं बोलताना सांगितलं, आणि लेकीने देखील वडिलांवरचं प्रेम व्यक्त केलं। This recognition is very special to me because my mother, Srimati Neeta Mukesh Ambani, who is my biggest role model and inspiration, won this award in 2016. For our family, Maharashtra is more than just our home. It is our karma bhumi. Today, my father-in-law Ajay uncle and my husband Anand are here with us today. Thank you Ajay uncle and thank you Anand for always supporting me and for showering me with your affection. My father, Shri Mukesh Ambani, is also here with us today. My parents raised me in a home where we were encouraged to follow my grandfather, Shri Dhirubhai Ambani's words, dare to dream, learn to excel. My father especially led by example and showed us that to excel, one has to work hard and put in your absolute best in whatever it is that you choose to do. All my life, I have watched him solely be dedicated to putting in his absolute best in whatever it is that he does, and leaving the rest to God, as our Holy Gita teaches us. And that's what inspires me the most. So thank you, Papu. Everything I am is because of you. Thank you for encouraging me, for guiding me, and most of all, for believing in me. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून ते सर्वच मान्यवरांशी अंबानी दिलखुलासपणे भेटले, गप्पाही मारल्या। जाता जाता ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना भेटून कौतुकही केलं। अशा प्रकारे मुकेश अंबानी तब्बल 1.5 तास लोकमतच्या कार्यक्रमात उपस्थित होते। त्यातून त्यांचं लोकमत आणि दर्डा परिवाराशी असलेलं प्रेम दिसून येतं। अशा प्रकारे या 1.5 तासात अंबानी आले, त्यांनी लोकमतचा हा कार्यक्रम पाहिला आणि त्यांच्या साधेपणाने, नम्रपणाने जिंकून घेतलं सारं, असंच म्हणता येईल। अंबानींचं लोकमतच्या पुरस्कार सोहळ्यात येणं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा।